ते साधू महात्मा तिथं आले. म्हटले काय म्हणले काय नको जाऊन. हो म्हणते तुमच्याकडे नव्हतं का दररोज माणूस येत होता 1 वाजता ते गेले ना. म्हटले काय हो सरा सरा म्हणजे महाराजा नाही उद्या आले महाराज. म्हणजे बघा महाराज तुमच्याकडे काही उपाय असला तर. महाराजांनी पाहिले हातनाडी उपाय पाहिली आणि त्याच्याकडे पाहिलं. म्हणले याला उपाय आहे. म्हणजे काय उपाय सांगा ना फक्त. अहो म्हटले काय नाही गाईचं दूध पाहिजे पावशेर. पावशेर का कॅन भरून घे मागितलं तरी द्यायला तयार. पण ते हे नाही कोणतं सीझन आहे आपल्या गावठी गायचं पाहिजे. हो बरं म्हटलं आणलं बघ लगेच. आता महाराजांच्या डोळीमध्ये काय नव्हती एक डबी होती चुन्याची आपली कधी कसं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर होती. आता ते महाराजांनी काय केली ती डबी काढली आणि असं तोंडाला काहीतरी मंत्र म्हटल्यासारखं. काय तर मंत्र काय काहीच नाही. आणि त्या दुधामध्ये टाकली हलवलं आणि आणि काहीतरी मंत्र म्हटले म्हणजे आम्ही मंत्रित केलं. आणि मग पहा एक आता ग्लास आणि ह्यावी मंत्रित केलेले. मी याच्यावरून 3 वेळा उतरवतो. 3 वेळा उतरलं आणि जो कोणी हे दूध घेईल तो मरेल आणि त्याच्या मोबदल्यात ओरडायचा आवाज झाला ना. बोल कोण घ्यायला तयार आहे. म्हटले याच्या आईकडे द्या. आई म्हटली मी घेतलं असतं पण त्यांचं कसं व्हायचं माझ्या म्हाताऱ्याचं कसं व्हायचं. बाबाला म्हटलं बाबा तुम्ही घ्या. आणि मग तिला कोण आहे बरे. पण म्हटले आता द्या म्हटले त्याच्या पत्नीकडं. ज्यांनी जन्म दिला तेच घ्यायला तयार नाही. मी तर लांबूनच आले. जाऊ दे पोरांना म्हटलं पोरं त्यांनी लांबच उडवलं. तुला कोणी घ्यायला तयार नाही. आता कोणी घ्यायला तयार नाही मग ती साधू माते म्हटले तर नाही घेत कोणी. मी घेतो. वा 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 देवाच्या प्रमाण जास्त येतच हुशार लोक. आता महाराजांनी काय तिच्यात होतं नुसतं साखर दूधच होती पिले आणि याच्या मस्तकावर काय मारली थाप मारली. अरे कळतं का तुला सगळं ऐकलं ना. म्हणजे केव्हा कळू येत सांगतो. देवावरी भार देवावर भार घाला. भार घाला देवावर. आता आपल्या वैदिक संप्रदायामध्ये अनंत देव आहेत. 100 कोटी भैरव किती देव आहेत बघा. यामध्ये 5 देवता अनादी आहे. अनादी शांत आणि अनादी आदी. तर यामध्ये 5 देवता अनादी कोणत्या. पहिली गणेश, दुसरी देवी, तिसरी सूर्य, चौथा भगवान शिवजी आणि 5वी भगवान. हे 5 देवता अनादी आहे. यांचा आदी नाही आणि अंत नाही. कळालं का त्याला काय म्हणतात अनादी. आणि ह्या 5 देवता एकाच स्वरूपापासून उत्पन्न झालेले आहेत. कळालं का. जसं समुद्र आहे आणि समुद्रामध्ये काही छोट्या लाटा काही मोठ्या पण त्या लाटेमध्ये काय पाणीच आहे. तद्वत देवत्व ब्रह्मत्व हे एकच सर्व देवतांमध्ये एकच आहे. फक्त भक्ता करता त्यांनी अवतार वेगळे वेगळे धारण केलेले आहे. म्हणजे काही गणपतीचे भक्त आहेत का नाही त्याला गाणभक्त म्हणतात. सूर्याचे भक्त आहेत त्याला काय म्हणतात सौम्य. देवीचे भक्त त्याला शाक्त म्हणतात आणि विष्णूचे भक्त शंकराचे भक्त काय अशा प्रकारचे अलग अलग शब्द. मग आता गणपती बाप्पाला शरण जायचं
विष्णूला शरण जायचं, कुणालाही शरण जा. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्काराः केशवं प्रति गच्छति. कळलं का? कोणत्याही देवतेला या पाच देवतेपैकी नमस्कार करा, पण त्या देवतेपर्यंत जाऊन पोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून गणपती ही देवता विघ्नाचा नाश करणारी आणि दुःख हरण करणारी असून मंगलमय देवता आहे. आणि वेदामध्ये आग्रपूजेचा मान कोणाला दिलेला आहे? गणपती बाप्पांना दिलेला आहे. का दिला हे सगळं सांगायला वेळ नाही, कारण आता मी शिल्लक आमच्याकडे राहिलेला नाही. फक्त आपलं थोडक्यात सांगतो. बरं, मला सांग, गणपती कशावर बसले? कशावर बसले? गणपती कशावर बसले? कशावर बसले? उंदीर ही जी आहे कधी एक क्षणभर सुद्धा स्थिर राहू शकत, म्हणजे अति चंचल हा उंदीर आहे. तस म्हणजे उंदीर याचा साक्ष असे सतत कार्यक्षम. तस प्रत्येक जीवानं सतत काय राहिलं पाहिजे? कार्यक्षम पाहिजे. मग तो प्रपंच असो किंवा उद्यमेन ही सिद्ध्यन्ति कार्यानि च मनोरथ. मग ज्याने सतत कार्यरत आहे त्याच्यावर जो आरूढ झालेला आहे त्याचं नाव गणपती. कळलं का? म्हणजे सतत जो उद्योगानं प्रेरित आहे आणि त्याच्यावरच आरूढ झालेला आहे, म्हणजे सतत उद्योगी आहे, त्याचं नाव गणपती. आणि त्यातून आपण अशी प्रेरणा घेतली पाहिजे की त्याच्याच रिद्धी सिद्धी काय होतात? दाशी होतात. तसं आपणही सतत उद्योगी राहिलं तर आपल्या सुद्धा रिद्धी सिद्धी काय होतील? दाशी होतील. ते म्हणतील तसं व आपण म्हणू तसे त्या वागतील. याच्या करता गणपती बाप्पाची. मग संसार काय करणार आहे? किती प्रारब्ध भोग जरी आले तर देवावर भार घातल्यावर बिनाचं कारणच काय? नाही का? तो काय करणार नाही का? म्हणे काय नव्हे त्याकरिता चिंता वातो आता शिशवांबर. मग त्याच्यावर भार घाला. म्हणून शरण देवाशी जाता मनावणी शरण जावे सर्व व्हावे. तो करुणेचा सागर आहे, तो कृपा सिंधू आहे. त्याच्याकडे तुम्ही कोणत्याही भावनेनं शरण जा आणि तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही.